जेव्हा आंदोलन करत होते तर त्याला खलिस्तानी म्हणलं, आतंकवादी म्हणलं, नक्षलवादी म्हणलं. म्हाताऱ्या बुड्या तिथं आंदोलन करत होते. 1 वर्ष आंदोलन केलं या शेतकऱ्यांनी, तरी साला या ऐकायला तयार नाही. आणि त्यांना कोणाशी पंगा घ्या तर शिकायशी पंगा घेतला. त्यानं इंदिरा गांधीला नाही सोडलं. हे कोण लागलं आंडू पांडू. हे मग तिथं पंजाबमध्ये याले जायचं होतं, याले पंजाबमध्ये जायचं होतं. पंजाबमध्ये गेलं, उडान पुलावरून यायच्याच पक्षाच्या काही लोकांनी झेंडे दाखवलं, फाटे तक पळत आलं. 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी होती याच्यापाशी. 300 रुपयाचं सिलेंडर चोट्याले महाग वाटत होतं. अब की बार मोदी, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. आता एक नारा देऊ आपण, ठीक आहे. बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी तडीपार. येऊन महाराष्ट्रात 15 सभा तो दाढीवाला घेते. त्याले त्याची शीट डामाडोल वाटून राहिली. त्याले आपल्याला फिर से झोला लेके भेजना आहे भाई. प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली. अशा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या उमेदवार शोभाताई बच्छाव उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक, या सर्व तमाम लोकांना मी नमस्कार करतो. आणि मी अचानक आलो, मला अचानक बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो. आपला विषय कालच दाढीवाला इकडे येऊन गेला आणि एका महिन्यात किती वेळ एखाद्या माणसानं खोटं बोलाव. म्हणजे या देशातला सगळ्यात फेकूचंद पंतप्रधान आपल्याला भेटला. आजपर्यंत एवढा फेकू पंतप्रधान भेटला नाही. तुम्हाला जर असं वाटत असन का ह्या खरंच फेकू आहे तर गुगलवर फेकू नावानं सर्च करा. आणि जर तुम्ही फेकू नाव सर्च केलं तर एकाच माणसाचे फोटो आणि व्हिडिओ येईन. तो म्हणजे दाढीवाला. येईन का नाही येईन. या भारतातल्या गोरगरीब शेतकऱ्याची नड्डी पिचकण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं आहे. 2014 पासून तर 2024 पर्यंतचा इतिहास पहा. या शेतकऱ्यावर अन्याय करणारे 3 कायदे ह्या चोट्यानं केले. आणि या भारतातले शेतकरी दिल्लीत जेव्हा आंदोलन करत होते तर त्याला खलिस्तानी म्हणलं, आतंकवादी म्हणलं, नक्षलवादी म्हणलं. म्हाताऱ्या बुड्या तिथं आंदोलन करत होते. 1 वर्ष आंदोलन केलं या शेतकऱ्यांनी, तरी साला या ऐकायला तयार नाही. पण या देशातला शेतकरी याले उरून पुरला. माया बाप एका दाण्याचे 1000 दाणे करणार आहे आणि साल्या तुले उरून पुरण म्हणा. आणि मोदीले माघार घ्या लागली. आणि या देशातल्या शेतकऱ्याची ताकद पाहून त्यानं 3 कायदे मागं घेतले, नाही तर बंद आंदोलन चिरडून ठेवण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं. केलं का नाही केलं. त्याच्यात 700 शेतकरी शहीद झाले. म्हणून तमाम या धुळे मतदारसंघातल्या बांधवांना, माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे का त्या 700 शहीद झालेल्या शेतकऱ्याचा बदला जर काढायचा असेल तर येणाऱ्या 20 तारखेला शोभाताई बच्छाव यांना पंजा या चिन्हासमोर मतदान करून जास्तीत जास्त मतानं विजयी करा. आणि त्यांना कोणाशी पंगा घ्या तर शिकायशी पंगा घेतला. त्यानं इंदिरा गांधीला नाही सोडलं. हे कोण लागलं आंडू पांडू. हे मग तिथं पंजाबमध्ये याले जायचं होतं, याले पंजाबमध्ये जायचं होतं. पंजाबमध्ये गेलं, उडान पुलावरून यायच्याच पक्षाच्या काही लोकांनी झेंडे दाखवलं, फाटे तक पळत आलं. 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी होती याच्यापाशी. 300 कोटीची होती का नाही. ह्या दाढीवाल्यानं उद्योगपत्याचं मुक्या माहित आहे तुम्हाला. मुक्या अदानीचं 14,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. पण शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते चोट्ट. म्हणजे तुम्ही विचार करा, हे कर्ज शेतकऱ्याचा सरसकट 7/12 माफ करायचं काम जेव्हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब होते आणि भारताचे कृषी मंत्री होते आणि भारताचे पंतप्रधान होते माननीय मनमोहन सिंग. आणि त्याले हे का म्हणते माहित आहे का, मुका पंतप्रधान होता. अबे तुझ्यासारखा चोट्या फेकून होता ना. रोज 1 महिना झाला का टीव्हीवर येते मन की बात, मन की. अबे साले कुछ तो काम की बात कर. म्हणजे नुसता मन की बात. त्याच्या मन की बातनं काहीच नाही झालं. या देशातले पोट्टे बेरोजगार करून ठेवले का नाही ठेवले.
आता हमी भावासाठी या निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्याचं आंदोलन झालं. त्याच्यावर रबराच्या गोळ्या, त्या छर्रे मारले शेतकऱ्याच्या पाठीत. एका पोराले रबराची गोळी इथं लागली, ती 21 वर्षाचा पोरगा शहीद झाला. एवढाले काटे पाकिस्तानच्या बॉर्डरवर बॅरिगेड्स नाही, एवढे बॅरिगेड्स त्या दिल्लीच्या बॉर्डरवर लावली. तुम्ही विचार करा का हे खरंच शेतकऱ्याचं सरकार आहे का? दिला का न्याय? DAPची बॅग किती रुपयाची होती 2014 538, किती केली या चोट्ट्यानं? 1350. युरियाची बॅग 150 रुपयाची होती, कितीची केली? 350ची केली का नाही? सिलेंडर 430 रुपयाचं सिलेंडर चोट्ट्याले महाग वाटत होतं. अब की बार मोदी, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. आता एक नारा देऊ आपण, ठीक आहे? बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी तड़ी पार. लेकाले तो म्हणे ना, मैं फकीर हूँ झोला लेके चल दियो, तर त्याच्या गळ्यात झोलाच टाका आणि त्याले त्या केदारनाथच्या गुफेत पाठवा पुन्हा. ते गेलो होतं ना 2019 चष्मा लावून ध्यान करायले, त्याले तिथं वापस पाठवायचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या देशात, ठीक आहे, सिलेंडर महाग केलं, DAPची बॅग महाग केली, युरियाची बॅग महाग केली, पेट्रोल डिझेल माहित आहे का? पेट्रोल डिझेलवर 130% टॅक्स आहे. पेट्रोल हे फक्त 50 रुपये लिटरनं तयार होते कंपनीत. किती रुपये? 50. या चोट्ट्यानं त्याच्यावर GST नाही लावला, कारण GSTचा हायेस्ट टॅक्स आहे 28%. 2 गोष्टी GST पासून अलग ठेवल्या, एक बंफर आणि एक पेट्रोल डिझेल. आणि तुम्हाला जे 6,000 रुपयाची भीक देऊन राहिला मोदी, का सांगते आपल्याला? किसान सन्मान योजना. अरे या धुळे जिल्ह्यातला शेतकरी कापूस उत्पादक आहे का नाही? मग या कापसाचे ऑस्ट्रेलियन गटाने बोलावल्या चोट्ट्यानं, कापसाची निर्यात का केली? बंद केली. आणि कापसाचे भाव 6,700 हमी भाव आहे, आणि माझ्या बापाचा कापूस चालला 6,200. अरे नाही काही तर 10,000 रेट गेला असता. तुला साल्या एका क्विंटल माग 4,000 रुपयाचं नुकसान केलं. माझ्या कास्तकाराला एकरी 8च क्विंटल कापूस पडतो, तर एका एकरात 32,000 रुपयाचं नुकसान या चोट्ट्यानं केलं. आपलं केलं का नाही केलं? जेव्हा तुरीची तूर झाली होती 12,000 रुपये तूर क्विंटल झाली होती, ती इजिप्तवरून दाय बोलावली अकातल्यासारखी, एवढी बोलावली, त्याचे मापदंड नाही. बोलावली 4,000वर तुरी आल्या, आणि तो देवेंद्र फडणवीस तुरी खरेदी करायला बारदाना नाही, आणि सिमेंटच्या रोडवर चोट्टे ट्रकनं बारदाना आणून टाके. मग म्हणते साला कराय मास्तर बोमलते. आता बोमलणार नाही का? कास्तकाराचं पोट आहे, ज्याची जळते त्याला कळते. बरोबर आहे का नाही? म्हणून हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत शकून घ्यायची नसन पुन्हा 5 वर्ष, नाही तर तो गरम फडक्यानं शेकवते. पुन्हा जर 5 वर्ष शकून घ्यायची नसन तर येणाऱ्या निवडणुकीत शोभाताई बच्चाव यांना जास्तीत जास्त मतानं निवडून आणायचं आहे का नाही? हात वरत करा दोन्ही, शाबाश. म्हणून या देशातल्या बेरोजगार पोट्ट्याचा पूर्ण तमाशा करून टाकला यानं. आता या महाराष्ट्र सरकारनं एक भरती आणली, त्या भरतीत 1,000 रुपये फी घेतली. तलाठ्याची फी 1,000, ग्रामसेवकाची फी 1,000, क्लरिकलची फी 1,000, आणि या भारतात कलेक्टरची फी 100 रुपये आहे. सांगायचे आम्ही कुठं न्याय मागायला जाऊ? म्हणजे कलेक्टर बनायचं असेल तर 100 रुपये, आणि तलाठी बनायचं असेल तर 1,000 रुपये. किती वेळा त्याला मी रिक्वेस्ट केल्या का हे फी कमी करा. गोरगरिबाचे पोरं आहे, शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पोरं आहे. म्हणून या देशात रिक्षेवाल्याचं पोरग, शेतकऱ्याचं पोरग, कष्टकऱ्याचं पोरग दिवसभर लायब्ररीत अभ्यास करते, सकाळी 4:30 वाजता इकडून प्रॅक्टिस करते आर्मीमध्ये भरती व्हासाठी. अरे आपलं पोरग 17 वर्षाच्या बॉन्डवर लागे, आर्मीत लागे का नाही? आणि त्याले मान सन्मान होता, त्याले पेन्शन होती, कॅन्टीनची सुविधा होती. तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लपटून त्याला मानवंदना देण्यात येत होती. ते बंदी काढली. ह्या चोट्ट्यानं अग्निवीर सारखी योजना आणली. कोणती? अग्निवीर. आणि त्या अग्निवीर योजनेत तुमचं पोरग 19व्या वयात लागन आणि 23व्या वर्षात रिटायर्ड होईल. लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा एकमेव पंतप्रधान आहे या तुमच्या पोराले. आणि जर रिटायर्ड झालेला पोरगा जर पोरीच्या घरी गेला, बापू लग्न करायचं आहे, चाल पोरगी दाखवतो, का सांगा पोरीच्या बापाले? ही इज माय सन, ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन. पोरीचा बाप उभा ठेवून का त्याच्या ढुंगणार लात मारण? अरे ठेवण का? नाही ठेवणार. म्हणून या महाराष्ट्रामध्ये का केलं म्हणते पवार साहेबांना? हे येऊन इथं विचारते तर पवार साहेबांना या शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम केलं. या महाराष्ट्रात फळबाग लागवड योजना कोणी सुरू केली असन तर मान्य
पवार साहेबांना सुरू केली आणि त्याच्यावर सबसिडी दिली. ड्रीप इरिगेशन, ठिबक सिंचन, ठीक आहे, तुषार सिंचन, याच्यावर सबसिडी द्यायचं काम पवार साहेबांनी केलं. केलं का नाही केलं? केलं का नाही केलं? हा, म्हणून ठीक आहे, हे ह्या म्हणते ना, का केलं काँग्रेसनं 70 वर्षात? जे चोट्या तू इकत आहे ते काँग्रेसनं केलं, नाही ते इकलं का असतं यानं? बरोबर आहे का? म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड चे पैसे खाल्ले का म्हणे, ना खाऊंगा ना खाने दूंगा. आता इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये मागून पैसे घेतले का नाही घेतले? या देशात मार सांगते, हम हिंदू है, हिंदू है, हिंदू खतरे में है. आपल्याला मार सांगितलं त्यानं, काही हिंदू खतरे में नाही, तेरी सीट खतरे में है. त्याची सीट धोक्यात आहे आता, म्हणून ते बयाडासारखं काही बी बोंबलून राहिलो. हा, त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून 6,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बीजेपीनं केला. जे कोविडचं वॅक्सिन दिलं, ते जे वॅक्सिन दिलं त्या कंपनीला परमिशन द्यासाठी तिची पूर्ण परवानगी कंप्लीटच व्हायची होती, तर तिले तुम्हाला इंजेक्शन टोचलं. आणि आता 8 दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक म्हणते का ते इंजेक्शन टोचल्यावर ब्रेन हॅमरेजचा झटका येऊ शकते, नाही तर हार्ट अटॅक येऊ शकते. काही एकामेकाच्या तोंडाकडे पाहू नका. तुम्ही घेतलाय का नाही? हा, त्या कंपनीकडून 50-55 करोड रुपये घेतले यानं, घेतले का नाही? तर त्याचा एक नारा आहे, तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा. समजलं का? म्हणून उद्योगपतीले मोठं करायचं सरकार आहे, हे गोरगरीब शेतकऱ्याचं सरकार नाही. पुन्हा तो जर निवडून आला तर तो निवडून येणारच नाही, आलाच नाही पाहिजे, नाही तर पुन्हा तो गरम फडक्यानं शिकवणार आहे. आता भविष्यात तुमच्याकडे एक प्रीपेड मीटर येणार आहे आणि ते मीटर त्याच्यात रिचार्ज मारा तर लाईन चालू राहील आणि रिचार्ज संपलं तुमच्या घरची लाईन बंद होईल. घ्या ना शकून, मग द्या ना त्याला मत. म्हणून येऊन जाऊन ते पवार साहेबावर इथं येऊन ठीक आहे आरोप प्रत्यारोप करून राहिले ना. त्याला एकच माणूस माहित आहे का, एकच माणूस आपल्याला भारी पडू शकते. कारण याच माणसात ताकद आहे का सकाळी माणूस लंकेत पाठवायचा आणि लंकेत पाठवून माणसांची शपथविधी करायची आणि 3:30 वाजता लंकेला आग लावून वापस आणायचा. आणि एकच माणूस आहे आकड्याचा जादूगार. 273 प्लस आकडा जर नाही झाला इंडिया अलायन्सचा, 10-15 उमेदवार कमी पडले, तर एकच माणूस आकड्याचा जादूगार आहे, ते म्हणजे माननीय शरद पवार साहेब. आणि ह्याच माणूस त्याला भारी पडणार आहे भविष्यात. म्हणून ते यायच्यावर इथं येऊन महाराष्ट्रात 15-15 सभा तो दाढीवाला घेते. त्याले त्याची शीट डामाडोल वाटून राहिली. त्याले आपल्याला फिरशे झोला लेके भेजना आहे भाई. पुन्हा तो इथं आला नाही पाहिजे, बरोबर आहे? म्हणून येणाऱ्या काळात त्याने विचारलं नाही पाहिजे या देशात काँग्रेसनं का केलं, ठीक आहे, शरद पवार साहेबांनी का केलं. तर त्याले उत्तर या निवडणुकीतून द्यायचं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत 20 तारखेला 4 तारखेला आपला रिझल्ट आला पाहिजे. 2 लाखाची 2.5 लाखाची लीड शोभाताईंना भेटली पाहिजे. म्हणून आवाज द्या, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.